मनसे आणि मनसेचं खळखट्ट्या कायमच चर्चेत आणि वादात सुद्धा असतं। अनेकदा मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल होतात। असाच आणखी एक राडा सध्या मीरा रोडमध्ये सुरू आहे। तिथं नेमकं काय घडलंय, मराठी अमराठी वाद का तापलाय, पाहूया या रिपोर्टमधून। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही रोखठोक भूमिका। अगदी पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर ही अशीच आक्रमक भूमिका घेतली। यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मराठीला नाही म्हणणाऱ्यांच्या कानफाटीतच बसणार असे उद्गार काढले आणि राज ठाकरेंचा आदेश शिरसावंद मानणाऱ्या मनसैनिकांनी खळखट्ट्यात केलंच। मराठी कंपल्सरी हो गया। तुम क्या बोले, क्यों मराठी बोलेगा? अरे मार खाएगा। क्यों मराठी बोलने का मतलब? ऑफिस में आए थे, संदीप वाले साहब हमको समझ मालूम है कभी कंपल्सरी हुआ। आज तो आपको मैं क्या बोला? क्या बोला आपको मैं? आपको क्या बोला? सीखने का। इतना बड़ा काम आप इंटरव्यू बोलेंगे ना? इधर अंदर भी करने नहीं देगा। अरे हमको मराठी सिखाना पड़ेगा ना। ऐसा बोलो, सीखिएगा करके। क्या बोले, क्यों मराठी बोलने का मतलब? ये क्या होता है, क्यों मराठी? अरे उसको मराठी महाराष्ट्र में ना इतना वाले महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? सब भाषा। महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते या प्रश्नावर मीरा रोड मधल्या या व्यापाऱ्यानं सब भाषा असं उत्तर दिल्यावर मनसैनिकांनी कानफाटात मारली। त्यावरून मनसे कार्यकर्ते आणि अमराठी दुकानदार यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेत। उन्होंने बोला कि तुम्हारी दुकान किधर? मैं बोला महाराष्ट्र में। और उसके बाद उन्होंने बोला महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? तो मैंने नॉर्मली ऐसे बोले मैं महाराष्ट्र में सभी भाषाएं बोली जाती है। तो इतना बोल के उन्होंने एक दूसरा साइड जो बंदा खड़ा था उनका एक बंदे ने पहले हाथ उठाया था, मारने चालू किया। उसके बाद में है ना बाजू में भी खड़े थे वो 2-3 जन सब मिलके सब मारने लग गए। जी काही 2-4 मुलं त्या ठिकाणी जोधपूर स्वीट्स मध्ये या ठिकाणी पाणी घेण्यासाठी गेले। पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी त्या विचारलं की बाबा जल्लोष कसला जल्लोष आहे? तर आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं बाबा हिंदी भाषिकचा जो GR रद्द झाला त्या हिशोबाने आम्ही जल्लोष करतोय। तर त्यांनी असं एरोगंटली त्यांना हे दिलं की या ठिकाणी सगळं भाषा चालतील आणि मराठी चालणार नाही, असे जरा वेगळ्या भाषेमध्ये बोलणार। मग तिथे झटापट झाली त्यांची। आम्ही त्याचं समर्थन करत नाही, पण महाराष्ट्राच्या आड आणि मराठीच्या आड कोण येत असेल त्याला तसं उत्तर दिलं जाईल हे पण तुम्हाला सांगतो। मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक होत एखाद्याला कानफटवणं हे मनसैनिकांसाठी काही नवीन नाही। मात्र यावेळी प्रकरण वाढलं। राजकीय नेते मंत्री यांच्याकडून प्रतिक्रिया आल्याच शिवाय मीरा रोड मध्ये व्यापारी एकवटले आणि त्यांनी काम बंद करत मोर्चाही काढला। यूपी वाले हो गए, बिहार वाले हो गए, राजस्थान वाले हो गए, गुजराती हो गए, सब ऑल ओवर मराठी की इज्जत करते हैं। आप किसी दुकान में पर्टिकुलर जाओगे, मारोगे पीटोगे, वो फैमिली लेके बैठा है, दुकान लेके बैठा है, वो व्यापार करने के लिए आया है, वो अपना पेट भरने के लिए आया है, मार नहीं सकते। उसके बाद में मराठी की इज्जत करें। आप पर्टिकुलर बोलो प्रेम से, भाई तुम मराठी बोलो, हम बोलेंगे, पर मारना पीटना ये किसी के बस की अच्छा नहीं है। यावरून आता मीरा भाईंदर मध्ये मनसे विरुद्ध भाजप असं राजकारणही रंगलंय। आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता, तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता। त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो। भारतीय जनता पक्ष आघाडी, हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत, यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय। मग आम्ही पण काढतो आता मोर्चा। इथल्या सगळ्या आगरी कोळी समाजाला घेतो, त्यांना पण यांचा जाम त्रास आहे। मग आम्ही पण तेच करायचं का? अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी बुनबुडावेचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे। व्यापारींनी स्वखुशीने तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं, लपून छपून नाही काढलं असतं, खोलूनच काढलं असतं। मराठीवर परत मी बोलतो, आम्हाला अभिमानच आहे, महाराष्ट्रात सुद्धा अभिमान आहे, परंतु अशा प्रकारचा मारहाण करणं हे कधीही खपून गेलं जाणार नाही आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे। एकीकडे कार्यकर्त्यांच्या या खळखट्ट्याचं मनसे नेत्यांनी समर्थन केलंय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मारहाण योग्य नसल्याचं म्हणत मनसेवर टीका केली आहे। दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं,
मीरा रोड में मराठी का चलती है या तो हिंदी ही चलती है, त्याच्यावरनं बाचाबाची झाली. तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय. आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो. ही आमची पक्षाची भूमिका आहे. अमराठी माणूस किंवा अमराठी बोलणाऱ्याला सोप देणं हे गैरकृत्य अयोग्य आहे आणि असे कृत्य कायदा सुव्यवस्थेत मान्य नाही. त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. कायद्याचं पूर्णपणे पालन केलं जाईल. कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार कारवाई केली जाईल. कायदा कोणी हातात घेऊ नये अशा व्यक्तींच्या बाबतीत आपण संबंधित पोलीस विभागाकडे आपण तक्रार करा. नक्कीच त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू. कायदा कोणी हातात घेऊ. या प्रकरणात आता गुन्हा सुद्धा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाला असला तरी मनसे नेते हटायला तयार नाहीत. कार्यकर्त्यांनी जे केलं ते त्या व्यापाऱ्याच्या मुजोरीमुळेच केलं असं म्हणतायत. त्यामुळं मनसे अजूनही आपल्या कानफाटातच बसणार या पवित्र्यावर ठाम आहे असंच म्हणावं लागेल. मीरा रोडहून निकेश शार्दूलसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.